नमस्कार, राम राम. VN मराठी न्यूज चॅनल यामध्ये मी शशिकांत जाधव आपणा सर्वांचे स्वागत करतो. या चॅनल मार्फत आपण समाजातील विविध प्रश्न, शहरातील प्रश्न, त्यांच्या काय समस्या या सोडवण्याचा सातत्याने आम्ही या चॅनल मार्फत प्रयत्न करत असतो. आणि विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, लोकांचे प्रमुख कार्यकर्ते, नेते यांच्या मुलाखतीद्वारे काही समस्यांना वाचा फोडण्याचाही प्रयत्न आमच्या चॅनल मार्फत सुरू असतो. तर याच संदर्भात आज आपण आपल्या पंढरपूर शहरातील आणि संतपेठ भागातील एक सामाजिक कार्यकर्ते, तरुण तडफदार, नावाजलेले श्री शेखर भारत भोसले यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार शेखर भाऊ. तर माझा एक असा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही जे काय सामाजिक कार्य सध्या करीत आहात अगदी चांगल्या पद्धतीने, तर हे कार्य करीत असताना कोणती सामाजिक संघटना किंवा कोणता राजकीय पक्ष किंवा अनेक कोण तुमचं मार्गदर्शक, त्याचं पाठबळ तुम्हाला कोणामार्फत मिळतं किंवा कशा पद्धतीने तुम्ही करताय? आहे जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माझी छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान ही सामाजिक संघटना आहे. आमच्या संघटनेचा एकच उद्देश आहे की आपल्याकडून फुल नाही फुलाची पकडी म्हणून एखाद्या आपल्या समाजासाठी आपण जे रेग्युलर वावरतोय ते आपल्या दररोजच्या शेड्यूलमध्ये आपल्याकडनं आपल्या संघटनेमार्फत कोणाचा काय त्याचा उपयोग व्हावा, कोणाला आपल्याकडनं आपल्या हातनं काय तर कोणाचं कल्याण व्हावं, त्या उद्देशाने आमची एक सामाजिक संघटना आम्ही स्थापन केलेली आहे. 2007 पासून आम्ही ह्या संघटना स्थापन केली आहे. 2007ला. मग तसं पाठबळ वगैरे म्हणलं तर असं पाठबळचं काही नाही, सगळेच आपले बरोबर. नुसतं मराठा समाज पण नाही, पण माझ्या संघटनेमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व कार्यकर्ते आहेत. सर्व माझे मित्र परिवार जो आहे तो सर्व समाजाचा माझा मित्र परिवार आहे. फक्त मराठा समाज म्हणून या समाजामध्ये आम्ही वापर करत नाही. पण माझ्या संघटनेमध्ये सर्व जाती धर्माचे मित्र पण आम्ही ह्या सर्व मित्र परिवाराच्या मार्फत या उपक्रम प्रत्यक्ष राबवत जातो. तुमची भारतीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यपदी निवड झालेली आहे, त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो तुमचं. या मार्फत काही रेल्वे प्रवाशांचे प्रश्न असतील, रेल्वे स्टेशनच्या परिसर असेल, रेल्वे मैदान असेल, या संदर्भात आपली भूमिका काय असेल? आता आपण बघतोय पंढरपूर हे तीर्थक्षेत्र विकास असल्यामुळे आहे ना, पंढरपूरमध्ये अखंड भारतामधून आपले भाविक येतात दर्शनासाठी. बरोबर. आपण महाराष्ट्र म्हणू शकत, आपण अखंड भारतामधून आपल्या पंढरपूरच्या दर्शनासाठी, पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपले लोक येतात. पण आपल्या इतर लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आता आपले लोकप्रिय आमदार समाधानदादा अवताडे यांच्या मार्फत माझी रेल्वे सल्लागार समितीमध्ये निवड करण्यात आली. त्याबद्दल मी प्रथम त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे हे पद आता भेटलेलं आहे त्या पदाचा पुरेपूर वापर करून पंढरपूर नगरीसाठी जेवढा आपल्याला काय प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही पूर्ण प्रयत्न करीन. आणि आमचं पहिल्यांदा एकच आहे की पंढरपूरमधून आपल्या भरपूर भाविक जे येतात किंवा आपल्या इथनं भरपूर जे विद्यार्थी वर्ग असेल, कुठे काय असेल किंवा नोकरदार वर्ग असेल, ते आपले पुणे, मुंबई ह्या भागात भरपूर जातात. तर आमच्या डोक्यात पहिल्यांदा एकच आहे की पंढरपूर मुंबई हे दररोज रेल्वे चालू व्हावं, हा आमचा पहिल्यांदा प्रयत्न असेल. आरक्षण हा मुद्दा पेटलेला आहे, तो गाजत आहे. यापूर्वीही सकल मराठा समाज यांनी 51 का 50च्या पुढे मोर्चे काढले होते, शांततेत 57 म्हणजे काय. तर या आरक्षण मिळावं किंवा कशा पद्धतीने मिळावं, किंवा मराठा योद्धा जरांगे पाटील असतील किंवा अजून मराठा समाजाचे नेते असतील, मंत्री असतील, आमदार असतील, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता आपण बघतोय किंवा आपल्या अखंड महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी पूर्ण वातावरण पेटलेलं आहे. जरांगे पाटलांनी जे मुद्दे उचलले ते कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा काय संधी न घेता सकल मराठा समाज, गोरगरीब मराठा समाज यांच्या सर्वांच्या
त्यामध्ये काहीतरी कुणाचं काहीतरी व्हावं, एखाद्या गोरगरिबाचं कल्याण व्हावं, ह्या उद्देशाने जरांगे पाटलांनी जी मुद्दे उचलली ती सर्वांना मान्य आहेत. आणि ह्या मान्यतेला सर्व समाजांनी पाठबळ दिल्यामुळं आज हे मराठा समाजाचं आपण बघतोय मोर्चे एवढे शांततेत निघून. आता परवाच्या मुंबईसाठी पण पायी यात्रा काढली होती त्यांनी. त्या पायी यात्रेत सुद्धा चांगला प्रतिसाद भेटला मराठा समाजाकडून. आणि ह्यामध्ये कुठल्याही समाजाला न मन दुखवता हे जरांगे पाटलांनी आपलं आरक्षणासाठी जे यात्रा चालू आहे त्यांची ते एकदम योग्य रीतीने चाललेलं आहे. त्यामध्ये सर्व पक्षांनी, सर्व जाती धर्मांनी सर्वांनी मिळून त्यांना पाठबळ द्यावं अशी आमची इच्छा आहे. कारण जरांगे पाटील आतापर्यंत कुठल्याही समाजाबद्दल वक्तव्य केलेलं नाही, कुठले किंवा काय नाही. त्याला काही राजकीय नीती पोटाने गालबोट लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा आरक्षणाची यात्रा जी आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जरांगे पाटील हे अशी व्यक्ती आहे ते कोणालाही न कानात ऐकून न घेता स्वतः काय स्पष्ट वक्ते असल्यामुळं बरोबर या समाजाने त्यांना पाठबळ दिलेलं आहे. आणि मी सांगतो की जरांगे पाटलांना यश मिळणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे. ठीक आहे. ते तीर्थक्षेत्र आहे, भारताची दक्षिण काशी म्हणून या शहराला महत्व आहे. यात विठुराया, रुक्मिणी माता हे दैवत असल्यामुळे एक वेगळंच महत्व प्राप्त झालेलं आहे. तर या पंढरपूर शहरामध्ये बरेच उद्योग, कारखाने, साखर कारखाने वगैरे वगैरे उद्योग आहेत. पण पंढरपूरकरांच्या नागरिकांसाठी जे जिजामाता उद्यान आणि जिजामाता वाचनालय आणि पद्मावती उद्यान असे जे चांगले पर्यटक किंवा चांगले पॉइंट आहेत की लहान मुलांपासून वृद्धापर्यंत त्याचा फायदा किंवा त्यांचं मनोरंजन हे होत असतंय. पण या तिन्ही ठिकाणी जर आपण गेलो तर परिस्थिती फार दयनीय आहे. काही पडकाम असेल, बागेत गवत नाही, बऱ्याच समस्या आहेत. तर या संदर्भात तुम्ही काय करणार? आता आपण बघत आहात की पंढरपूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार असल्यामुळे आपल्या पंढरपूरमध्ये जिजाऊ उद्यान म्हणा, पद्मावती उद्यान म्हणा, ह्याची बिकट अवस्था झालेली आहे. बरोबर. पंढरपूरमधल्या बालगोपाळांना खेळण्यासाठी एकही ठिकाण चांगलं नाही आपल्या पंढरपूरमध्ये. ह्याचाच विचार करून आपले पंढरपूरचे आमदार समाधानदादा यांनी वरून निधी आणलेला आहे आपल्या जिजाऊ उद्यानासाठी आणि पद्मावती उद्यानासाठी 4 कोटी रुपये निधी आणलेला आहे. पण अजून नगरपालिका एवढा निधी उपलब्ध करून देऊन सुद्धा यावर पटकन काम करत नाहीये. या संदर्भात आपली काय भूमिका असणार? काय करणार? आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेची वेळच्या वेळी पाडती करून पाठपुरावा करून आपले उद्याने लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने उभारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि भूतोन काळाशी आपले जिजाऊ उद्यान आणि पद्मावती उद्यान ही होईल आपल्या समाधानदादांच्या मार्फत, याची आम्ही गवाही देतो. ठीक आहे. आणि आपण आता बघतोय जिजाऊ स्मारकासाठी पण आपल्या आमदार साहेबांनी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय. आणि ह्या जिजाऊ स्मारकामध्ये असे एक स्मारक होईल की आपण बघतोय आपलं शिवसृष्टी वगैरे आपण कसं बघत होतो त्याप्रमाणे पंढरपूरमध्ये अखंड महाराष्ट्रात जे होणार नाही ते पंढरपूरमध्ये जिजाऊ सृष्टी आपण उभं करू अशी आपल्या आमदार साहेबांनी गवाही दिलेली आहे आणि ते उभारणार ते संपतो. ठीक आहे. ह्या कार्यास आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा असतील आणि जनतेच्याही शुभेच्छा तुम्हाला मिळणार आहेत. कारण हे कामच असं आहे, कार्यच असं आहे की जनतेच्या पंढरपूरचं काळीज म्हणलं तर चालते. तर आता मला एक असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कोणताही समाज असो, पण सध्या मराठा समाज आरक्षण हा पेटलेला विषय आहे. तर बऱ्याच लोकांना वाटतं, आम्हाला म्हणून आम्हाला नाही, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण या मराठा समाजामध्ये काय साखर कारखानदार, काय उद्योगपती, काय मंत्री, काय आमदार, काय बागायतदार 40-40 एकर वगैरे असे गबरगंड मराठा समाज आहे. आणि एका बाजूला बघितलं तर मोलमजुरी करणारे, शेतात राबणारे असा समाज आहे. म्हणजे थोडक्यात श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ही तफावत आहे. तर गरीब मराठ्याला आरक्षण मिळावं हे सर्वांनाच वाटतं.
मग श्रीमंत मराठा समाजाने पुढे येऊन ते म्हणू शकले की आम्हाला आरक्षण नको बाबा, आमच्या शेजारी गरीब आहेत, या भागात गरीब लोक मराठा समाज आहे, श्रीमंताने आरक्षण टाळावं, नकार द्यावा आणि गरिबांना मिळावं, अशी भूमिका कोणाची आहे का? किंवा या संदर्भात तुमचं मत काय? आता आपण बघायला तर मराठा समाजाच्या सगळ्या आरक्षणासाठी आपला प्रयत्न चालू आहे. हो. आपण आता गरीब न माळता श्रीमंत समाजाचे जे आपले लोक आपण म्हणतोय, पण ह्या श्रीमंत समाजामध्ये आता जे आपलं आरक्षणचा जे मुद्दा आहे, त्या आरक्षण मुद्दा कशासाठी? शिक्षण आणि नोकरीसाठी आहे. आणि हे मोठे मोठे जे श्रीमंत लोक हे शिक्षण आणि नोकरीचा यांचा काय संबंध आहे? कारण यांचे स्वतःचे उद्योगधंदे असल्यामुळे त्यांना त्याचा वापर पण उपयोग होणार नाही. पण जे गोरगरीब समाज आहे आपला, त्या गोरगरीब समाजाला हाताला काहीतरी काम भेटावं, म्हणजे त्यांना नोकरी वर्गाचं कुठं त्यांचं काम भेटावं, त्या उद्देशानं आपलं आरक्षणचा लढा चालू आहे. श्रीमंत मराठा आहे अशामध्ये कोण आहेत का की बाबा गरिबांना आरक्षण द्या, आम्हाला नको, असं म्हणणारे कोण तुमच्या निदर्शनाला आले का? निदर्शनाला तर आले, पण आपले जे श्रीमंत लोक आहेत त्यांचं तर आपण बघतोय की त्यांना नोकरी वगैरे करायची गरज नाही. बरोबर. कारण त्यांचे स्वतःचे उद्योगधंदे असल्यामुळे नोकरीमध्ये यांना काय गरज असल्यामुळे यांनी काय करणारच नाही. आता जे लढा चालू आहे आपल्या गोरगरीब जनतेसाठी चालू आहे, मराठा समाजासाठी चालू आहे, की आता आपण बघतोय की आता मराठा समाजातील भरपूर असे लोक आहेत की शिक्षण, ग्रॅज्युएशन, चांगली PhD वगैरे करून सुद्धा त्यांना नोकरी परिस्थिती आहे. परिस्थिती असल्यामुळे त्या लोकांना शिक्षणाचा काहीतरी वापर व्हावा. कोण मोलमजुरी करून भांडे धुंडे घेऊन असे आई बाप त्यांची शिकवून त्यांना करून मोठे केले, पण त्यांना नोकरीला हाताला काय नोकरी नाही आहे मुलांना. त्या मुलांना काय तर त्यांचा वापर व्हावा यासाठी आपले जरांगे पाटलांची आरक्षण उचललं की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आमच्या मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी वर्ग आहे, त्यांना कुठं काय तर त्यांना भेटावं आणि त्यांच्या हाताला काम भेटावं ह्या उद्देशानं आपला लढा चालू आहे. आणि या सर्व समाज बांधव ह्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा आहे. बरोबर. तर चांगल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने दिलं. आता एक तुमचं सामाजिक कार्य चालू असताना तुम्ही ज्या संघटनेमार्फत काम करताय ते लोकांच्या निदर्शनाला येते आणि त्याला पाठबळी मिळते. मग रक्तदान शिबिर असो, नेत्रदान शिबिर असो, वगैरे वगैरे शिबिर भरवली जातात. काही सामाजिक 15 ऑगस्ट, 26 जानेवारी तुम्ही खाऊ वाटप वगैरे ठेवता. तर नेत्रदान, रक्तदान हे बऱ्याच ठिकाणी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. परंतु देहदान हा कार्यक्रम किंवा या संदर्भात लोक विचार करत नाहीत. एक श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा प्रकार यात आहे. कुठलाही धर्म असो, हिंदू, मुस्लिम, काही जण दहन करतात म्हणजे जाळलं जातं प्रेताला, तर काही समाज आहे ते दफन करतो. तर सर्व धर्मानुसार की शरीरामध्ये आत्मा जर नसेल तर त्या शरीराचा काय उपयोग नसतो. त्याला जाळलं काय आणि पुरलं काय. तर यातून आपला जो देह आहे हे कुणाला तर उपयोगी पडावा. तुम्ही असो गरजूवंत आपल्या शरीरामध्ये जे काय अवयव आहेत त्याचं प्रत्यावर्पण व्हावं, पण या देहदानासाठी समाज पुढे येत नाही, एक अंधश्रद्धा असल्यामुळं. तर यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का? आपण बघतो आता आपल्या संघटनेमार्फत आपण प्रत्येक वेळी जळ जयंती असू दे, संभाजी महाराज जयंती असू दे, त्यामध्ये आपण रक्तदान शिबिर असो, कुठल्या अजून काय काय स्पर्धा आपण आयोजित करतो. आणि आपल्या समाजोपयोगी ज्या काही योजना वगैरे असतात, कुठं काय असतात, त्या योजनेतून आपण आपल्या प्रतिष्ठानच्या मार्फत जयंतीमध्ये आपण वापर करून जनतेपर्यंत जेवढं आपल्याला जाईल तेवढा आपण जायचा प्रयत्न करतोय. आणि त्या प्रयत्नाला आपल्याला चांगलं यश पण भेटतंय. आतापर्यंत आपण भरपूर जणांना रक्तदान शिबिर आयोजित करून आपण त्यांना रक्तदानाच्या बॅगा भरपूर जण मोफत आपण त्यांचं वाटप केलेलं आहे. एखाद्या पूर्णपणे पकडून आपल्याकडनं एखादी मदत होत असल्यामुळे आपण ते उपक्रम नेहमी राबवतो आणि त्याला आपल्याला चांगला प्रतिसाद पण भेटतोय. पण आता तुम्ही म्हणला की असं देहदान हे खरंच गरजेचं आहे. कारण आज आपण बघतोय गोरगरिबांच्या जनतेमध्ये जे आपले लोक आहेत त्याचे अवयव काय काय त्याचा वापर व्हावा ह्या उद्देशानं जर देहदान एखाद्या आपण जर करून जर सर्वांनी पुढे होऊन जर आपण ह्यात जर सहभाग घेतला तर एखाद्या गरीबाला किंवा एखादी कोणाची किडनी फेल झाली असेल, कोणाचा डोळा कोण असेल काय जरी असेल तर त्याचा वापर जर होत असला तर आपण देहदान करायला काही अडचण नाही. त्यामुळं प्रत्येकानं कोणतीही जातभेद न मानता त्यामध्ये सहभाग नोंदवून सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे. आणि आपण आता जागृत होणं फार गरजेचं आहे.
तर या आपल्या सामाजिक कार्याला यश लाभो. आता एक मला महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की भगवा चौक जो आहे विवेकवर्धिनी प्राथमिक शाळा विद्यालय आहे विवेकवर्धिनी, तो भगवा चौक आहे. ह्या भगव्या चौकाचं महत्व फार आहे. सतयुग असेल, त्रेतायुग, द्वापार युग आणि आत्ताचं कलियुग, या सर्व युगामध्ये भगव्याचा मान सन्मान राखला गेलेला आहे. तो कुठल्या धर्माचा किंवा कुठल्या राजाचा किंवा कुठल्या संघटनेचा वगैरे वगैरे त्या विभागणी झालेले आहे, पण भगवा ही भगवाच. अगदी वारकरी संप्रदाय सुद्धा भगवा आहे. तर या भगवा चौकामध्ये आपण कार्य करताय, त्याचं महत्व त्या भगव्याविषयी थोडेफार आम्हाला थोडक्यात सांगा. आता भगवा चौक हे आपण जिथं चौकाला नाव जे दिलेलं आहे हे कुठल्या संघटनेचं पक्षाचं वगैरे असं हे उद्देश नाही. छत्रपती शिवाजी महाराज असू द्या किंवा आपलं वारकरी संप्रदाय असू द्या, या सगळ्याचा ध्वज एक भगवा. हो बरोबर. या उद्देशानं आपण या चौकाला भगवा चौक म्हणजे भक्ती शक्ती जे आपण म्हणतो, हो 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 बरोबर, या उद्देशानं आपण आपल्या चौकाला भगवा चौक नाव दिलेलं आहे. हो. त्यामध्ये कुठलीही जात पात न मानता सर्व समाज एकत्र येणं गरजेचं किंवा आपण ते भगवा चौक नाव देऊन उद्देशानं आपण ते भगवा चौक स्थापना केलेली आहे. आणि ह्या चौकामध्ये आपण प्रत्येक सण उत्सव असू द्या किंवा काय असू द्या, आपण त्यामध्ये त्याचा सहभाग म्हणून आपलं 26 जानेवारी बघतो. आपण 26 जानेवारी सुद्धा आम्ही भगवा चौकामध्ये मोठ्या उत्साहात 26 जानेवारी साजरा करतो. आणि 15 ऑगस्ट आपण झालं परवा 15 ऑगस्ट सुद्धा आम्ही आपण मोठ्या उत्साह आपण साजरा करतो. असं नाही की आपलं भगवाचं म्हणलं भगवा चौकात आपलं हे करतो. आमचे सर्व मित्र परिवार, आपले जे संघटने पदाधिकारी आहेत सगळे सर्वांनी भगव्या चौकाचे चांगलं पवित्र राखलेलं आहे आणि इथून पुढेही राखलं जाईल हे आधी गवाही देतो. आपण नेत्रदान शिबिर, रक्तदान शिबिर, देहदान वगैरे सर्व सामाजिक कार्य करीत असताना हे जे पशु आहेत, जनावर किंवा मोकाट जे काही जनावर असतात, या संदर्भात आपण काही एक आरोग्य शिबिर काही घेतलं होतं, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता आपण बघतोय की आपण आता प्रत्येक जण रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर हे सर्वजण घेतातच, पण आपण आता बघतोय की पाळीव प्राणी असू द्या, जनावर बाकी इतर जनावर असू द्या, पक्षी असू द्या, ह्यासाठी कोण प्रयत्न करत नाही. तर ह्यासाठी आपण ह्यावेळेस आगळा वेगळा एक समाजामध्ये निरोप पोहोचण्यासाठी आपल्या पंढरपूरमध्ये भरपूर आता प्राणी मित्र आहेत. त्यासाठी आम्ही काय करतो, एक पशु प्राण्यांची आरोग्य तपासणी शिबिर आम्ही राबवलं होतं. त्यामध्ये आम्हाला 138 श्वानांची, मांजरांची वगैरे इतर अजून प्राण्यांची साठी आम्हाला सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला. त्यामध्ये आता आमचा उद्देश एकच की आता आपण बघतोय की त्या मुख्य जनावरांना बोलता येत नाही, पण त्या आपण बघतोय बाकी माणूस असल्यामुळे आपण कधी जाऊ शकतो, बोलू शकतो, काय करू शकतो. ते मुख्य जनावरांना त्यांच्यासाठी काय तर आपल्याला थोडंसं अभ्यास असल्यामुळे आपण त्यांच्यासाठी काय तर एक शिबिर राबवलं होतं. त्यामध्ये त्याचं आपण आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये आपण मोफत रॅबीज आणि डिवॉर्मिंगसाठी आपण त्याचं वॅक्सिनेशन पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद भेटला आणि इथून पुढे सुद्धा आपण आरोग्य शिबिर असू द्या, आपल्या रक्त शिबिर असू द्या, त्याप्रमाणेच पशु प्राण्यांसाठी पण आपण मोकाट जनावरांसाठी आपण प्रयत्न करत राहू. आणि आपण बघतोय की आपल्या चौकामध्ये कुठं जर आपण राहिलं तर आपल्या इथं एखादं जनावर पुढे आजारी असेल, मरून पडले किंवा कुठे जखमी असं जनावर असेल तर आपण बघतोय की आपण त्यासाठी खूप प्रयत्न करत नाही. पण आपल्या इथं आता शासनाकडनं राहत संघटना म्हणजे राहत एक संस्था आहे की ते मोफत सगळं करून जाते प्राण्यांसाठी. जर तर आम्ही वेळच्या वेळी राहत संस्थेला कॉल करून त्या मोकाट जनावरांसाठी किंवा काय बघतोय वाहने एवढे फास्ट जातात, त्यामुळे आपले कुत्रे वगैरे आडवे जातात, रोडला आडवे पळ जातात, त्यामुळे त्यांचं कुठं तर पाय जातो, तोंडानं गाडी जाते, कुठे काय होतं, अशामध्ये त्यांचा मृत्यू पावला जातो. तर असं जर एखादा कोण जखमी एखादा असेल तर त्यासाठी आपण त्या राहत संघटनेमार्फत किंवा आपल्या प्रतिसादाच्या मार्फत त्यांना मार्ग म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना कॉल करून आपण त्यांना बोलून त्या मोकाट जनावरांसाठी आपण प्रत्येक वेळेस त्यांच्याशी पाठपुरावा करून त्यांना आपण सुविधा देतो. आणि ते राहत संस्था सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या फोनला कॉल करून ते वेळच्या वेळी हजर होऊन त्या मोकाट जनावरांसाठी तिथं हजर होऊन त्यांच्याशी त्यांचे उपचार वगैरे करून त्यांना त्याचे उपचार देतात.
त्याबद्दल त्यांचे पण आभार मानणं तेवढं कमीच आहे. दिखाऊपणा जास्त, कार्यापेक्षा दिखाऊपणा जास्त असा जो प्रकार आहे. तर तुमचं काय जास्त दिखावा वगैरे दिसत नाही, पण काम चांगलं आहे असं लोकांची प्रतिक्रिया, त्याबद्दल तुम्ही काय सांगा, काय वाटतं? आपल्या पक्षांचा आणि आपल्या मित्रपरिवाराचा उद्देश एकच हां. की दिखाऊ न करता हां आपण आपल्या कामात आपलं नाव कमवायचं आणि जनतेसमोर आपण आपलं काम दाखवायचं, हाच आमच्या पक्षांचा आणि आमच्या मित्रपरिवाराचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही कार्यक्रमात आत्तापर्यंत कधी दिखावा केला नाही, डिजिटल बॅनर कधी केले नाही. आमचे जे ज्यासाठी आपल्याकडे चौकापुरतं किंवा ते लोकांच्या जनतेपुरतं पोचायपुरतं आमची जाहिरात झालेली आहे की आम्ही असं बाकीचं म्हणजे लोकांना त्रास होईल अशी कुठली बॅनरबाजी किंवा स्पीकरबाजी अशी कुठली केलेली नाही. आणि आमच्या प्रश्नांचा उद्देश एकच की बाकी आपण बघतोय की बाकी लोक नुसतं दिखावा आपला त्या उद्देश नाही आहे आणि आपल्या कोणाचं मन पण दुखून कोणाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला. फक्त आपल्याला एक उद्देश आपल्या प्रश्नांचं की आपल्या प्रश्नांमार्फत आपल्याला दिखावपणा न करता आपल्या कामातनं आपल्या प्रश्नाचं नाव मोठं करायचं आणि आपल्या जनतेपर्यंत आपल्याला जेवढं पोचता येईल तेवढं पोचायचं. आणि शेवटचा प्रश्न असा आहे, हे सामाजिक कार्य करीत असताना आपल्या समाजामध्ये किंवा कुठलाही धर्म कुठली जात असो, त्या सर्व जे सामाजिक कार्यकर्ते किंवा नागरिक असतील त्या आणि आत्ताच्या तरुण पिढीला, सर्व जनतेला आणि तरुण पिढीला तुमच्या संघटनेमार्फत किंवा वैयक्तिक तुमच्या मार्फत तुम्ही काय संदेश देऊ शकाल? तरुण पिढीला आणि आपल्या संघटने पदाधिकाऱ्यांना मी आमच्या वेळच्या वेळी मार्गदर्शन असतंच, पण तरी आपण आपल्या संघटनेमार्फत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्या उद्देशानं आपण जेवढं आपण जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा आपण आपल्या संघटनेमार्फत आपल्या भगव्या चौकातल्या मार्फत आपण प्रयत्न करू. आणि आपल्या समाजात वावरत असताना समाजासाठी आपण जेवढं काय प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करून, सगळ्यांसाठी जेवढी मदत करता येईल तेवढे प्रयत्न करून 24 तास आम्ही त्यासाठी हजर आहे. कधी कुणी आम्हाला कॉल करू द्या, फोन करू द्या, आम्ही त्यासाठी हजर असू. नमस्कार. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आमच्या चॅनलला माहिती दिली, तुमचं कार्य सांगितलं, लोकांच्या आशा अपेक्षा, तरुण पिढीला मार्गदर्शन, सर्व संदर्भात चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सांगितलं. तुमच्या कार्याला आमच्या चॅनलमार्फत आणि सर्व जनतेमार्फत, नागरिकांमार्फत हार्दिक शुभेच्छा. असंच कार्य तुमच्या हातून हो ही विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना.